थंडीत कुडकुडताना बघून वहिनी म्हणाली, भाऊजी या इकडे, तुम्हाला थंडी नाही वाजणार. वहिनीने त्यांच्या चादरीमध्ये मला बोलवले आणि नंतर जे घडले ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निलेश दादाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याला बाहेर गावी 4-5 दिवसासाठी जावं लागत होतं. तेव्हा थंडीचे दिवस होते, घरी कोणी नाही म्हणून निलेश दादाने मला त्याच्या घरी बोलवले. मी जितू. निलेश हा माझ्या काकांचा मुलगा. काका काकू हे दोघे शहरात राहत होते आणि निलेश गावामध्ये. त्याचे लग्न लवकरच झाले होते. तेव्हा थंडीचे दिवस होते. त्याला अचानक काम निघाले. मग घरी तर वहिनी एकटीच होती, त्यामुळे मला वहिनीला सोबत म्हणून घरी बोलावले. अजून आमची एवढी पण चांगली ओळख नव्हती, कारण लग्नाला फक्त 4 महिने झाले असेल. वहिनी दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती. मी तिथे गेलो आणि पहिल्याच दिवशी आमची चांगलीच ओळख झाली. वहिनी आणि मी आता दोघेच घरी होतो. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही जेवायला बसलो आणि वहिनीच्या हातचं जेवण तर खूपच भारी होतं. मी मग वहिनीची तारीफ करू लागलो. वहिनीला म्हणालो, वहिनी खूप भारी जेवण बनवता तुम्ही. आम्ही थोडा वेळ किचनमध्ये गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही झोपायला निघालो. वहिनी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या आणि मी सोफ्यावर बसलो. थोडा वेळ मी टीव्ही बघत बसलो आणि कधी तिथे झोप लागली कळाले नाही. थोड्या वेळाने मला थंडी वाजत होती आणि माझ्या अंगावर पण काही नव्हतं. मी तिथे थंडीत कुडकुडत होतो. वहिनी थोड्या वेळाने बाहेर आली आणि मला म्हणाली, भाऊजी तुम्ही तर थंडीत कुडकुडत आहात. मी वहिनीला म्हणालो, वहिनी मला अंगावर द्या काहीतरी, मी इथेच झोपेन. वहिनी म्हणाली, इथे नको, तुम्ही या इकडे, तुम्हाला थंडी नाही वाजणार. वहिनीने मला त्यांच्या चादरीमध्ये. मी आणि वहिनी जवळजवळ आणि नंतर अचानक जे काही घडलं होतं ते तर. वहिनी आणि मी सकाळी जेव्हा वहिनीने मला सांगितलं की आता परत तो विषय कधीच निघणार नाही. दुसऱ्या दिवशी निलेश दादा घरी आला होता आणि तो जेव्हा आला तेव्हा मी लगेच माझ्या घरी निघून आलो. माझ्या डोळ्यासमोर परत परत तेच येत होतं. त्यानंतर मी 1-2 वेळा वहिनीकडे गेलो होतो, पण वहिनीने सांगितलं कधीच तो विषय काढायचा नाही. नंतर परत आम्ही त्या दिवशी जे घडलं होतं तो विषय कधीच काढला नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.